रावसाहेब, जशी बीड आणि परभणीत अस्वस्थता आहे तशीच अस्वस्थता ही शिवसेना युपीटी मध्येही बघायला मिळते. बीड आणि परभणीची अस्वस्थता आणि वेगळी आहे. नाही, तुम्ही असं कसं काय तुलना करताय? तुलना करण्याचा मुद्दा नाही. तिकडे खून पडले आहे तो. पक्षामध्ये अनरेस्ट अजिबात नाही. एक लक्षात, राजन साळवी हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती मिळते. 12 जानेवारीला त्यांचा भाजपात प्रवेश होतो आहे. मुंबईतले अनेक पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. पुण्यातले 5 पण शिंदे गटाच्या वाटेवर, शिंदे कोणत्या वाटेवर आहेत ते पाहना आधी. स्वतः एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक अस्थिर आणि अस्वस्थ आहेत. त्यांच्या बघा ज्या प्रकारचं सरकार स्थापन झालेलं आहे सध्या, त्याच्यामुळे स्वतः शिंदे अस्थिर आणि अस्वस्थ आहेत. अशा अस्थिर आणि अस्वस्थ पक्षाकडे खरे शिवसैनिक जातील का? आमिषं दाखवली जात आहेत, सत्तेचा धाक दाखवला जातो. हे खरं जे कमजोर हृदयाचे आहेत बरं का, त्यांच्याविषयी मला बोलायचं नाही. पण अजूनही शिवसेनेमध्ये खंबीर मनाचे आणि मनगटाचे लोक काम करतायत. नवीन कार्यकर्ते तयार करण्याचा कारखाना शिवसेना आहे. आम्ही तयार करायचे कार्यकर्ते आणि मग भाजपनं घ्यायचे किंवा इतर पक्षांनी घ्यायचे. हा गेल्या 50 वर्षाचा एक ठेकाच आहे. याचा अर्थ काय शिवसेनेची बस रिकामी होत नाही. पुढल्या बसनं उतरले का मागच्या दारातून लोक परत चढतात आणि आमची बस भरलेलीच आहे. पण राजन साळवींशी काही संपर्क? राजन साळवींशी माझं चर्चा झालेली आहे. नक्कीच पराभवानंतर थोडे ते अस्वस्थ आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे आमचे पराभव झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला. त्याची कारणं आम्ही शोधतो आणि कारणही माहीत आहेत. ज्यांना असं वाटतंय की पक्ष सोडल्यामुळे आमचं राजकीय आयुष्य बहरून येईल, पण आज जी आमच्या सरकारला किंमत आहे ती ह्याच पक्षानं भरभरून दिल्यामुळे. राजकीय जीवनामध्ये एखादा पराभव वाटायला येतो, तो जर पचवायची हिंमत कोणामध्ये नसेल तर त्याने स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक मानू नये. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः असे अनेक जय आणि पराजय पचवलेत. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. आमच्या वाट्याला विजय कमी आणि पराभव जास्त आलेले आहेत आणि त्यातून आम्ही आजही उभे आहोत. तुम्ही 4-4, 5-5 वेळा आमदार, खासदार, मंत्री झालेले लोक एका पराभवामुळे खचून जाता आणि चुकीच्या मार्गाने निघून जाता तर तसा विचार करता. मला असं वाटतं की ही माणुसकीही नाही आणि ही नीतिमत्ताही नाही. राजन साळवींविषयी म्हणा, ते कडवट शिवसैनिक आहेत. आमदार राहिलेत 3 ते 4 वेळा आणि माझं त्यांचं बोलणं झालं तेव्हा त्यांनी त्यांच्या मनातली खंत नक्की व्यक्त केली. ती स्थानिक पातळीवरची होती. माननीय उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलतायत. पण हे दिवस जातील, दिवस तसेच राहत नाहीत. मी वारंवार सांगतोय की 2026 पर्यंत केंद्रामधलं सरकार राहील की नाही ही शंका माझ्या मनात कायम आहे. मोदी त्यांची टर्म पूर्ण करणार नाहीत आणि ज्या क्षणी मोदी त्यांची टर्म पूर्ण करणार नाहीत त्या क्षणी महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी उलथापालथ होईल. रावसाहेब, जशी परिस्थिती शिवसेना युपीटी मध्ये आहे तशीच आपल्याला पवार एनसीपी मध्ये बघायला मिळते आहे. तिथल्याही लोकप्रतिनिधींचं, खासदार, आमदारांचं म्हणणं आहे की आपण आता एकत्र म्हणजे अजित पवारांबरोबर गेलं पाहिजे. स्वतः अजित पवारांच्या मातोश्री यांनी काल पंढरपूरमध्ये दर्शन घेतल्यानंतर म्हटलं की दोन्ही पवारांनी एकत्र आलं बघा, दोन्ही ठाकरेंनी एकत्र यायला पाहिजे, दोन्ही पवारांनी एकत्र यायला पाहिजे. हा, हे फंडे खूप आहेत. मुळात आपण अजित पवार असतील किंवा अन्य कोणी असतील, हे भारतीय जनता पक्षासारख्या महाराष्ट्र आणि देश तोडणाऱ्या प्रवृत्तींच्या बाजूने आपण आहात म्हणून आमचा तुम्हाला विरोध आहे. अजित पवार आमच्याबरोबरच होते ना. आम्ही काय त्यांना आमंत्रण दिलं नव्हतं आधी काय तुम्ही जा, कोणाबरोबर फडणवीसांबरोबर जा. हे सगळे लोक अटकांना आणि कारवायांना घाबरून गेले. त्याच्यावरती जर काही आमच्या मातोश्री आशाताई पवार यांच्याकडे जर तोडगा असेल त्यांनी सांगावा की पोरं बाळं घाबरून जात आहेत, अटकेच्या भीतीनं जात आहेत, कारवाईच्या भीतीनं जात आहेत. बाकी काही नाही, विचार काही नाही याच्यामध्ये. भीती संपली का परत येते. ज्या क्षणी फडणवीसांचं राज्य जाईल, मोदींचं राज्य जाईल तेव्हा त्यांची भीती संपेल. हिमतीनं उभं राहणारी पिढी आपण उभी केली पाहिजे. या कारवायांना न घाबरणारी,
खोट्या कारवायांना न घाबरणारी, मोदी शहांच्या दहशतीला न घाबरणारी, महाराष्ट्रातील कारस्थानांना न घाबरणारी पिढी ज्या क्षणी आम्ही उभी करू शकू त्या दिवशी आमचं राजकारण यशस्वी होईल.